आज माझ्यासोबत आहे ना लय मोठे मोठे माणसं होते, त्याच्यामुळे आपली ना एक वेगळीच हवा होती. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. मी आदित्याने आमचे सगळे मित्र आता पुण्यावरून आम्ही निघलो होतो मुंबईसाठी. लोहगाव मधून आम्ही कॅब केली होती. त्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो होतो वाकड ब्रिजला. तिथून डायरेक्ट ही रिटिका केली, ती आम्हाला डायरेक्ट आता मुंबई कुर्ल्यामध्ये सोडणार होती. गणपती बाप्पा मोरया. तिथून आम्हाला ड्रायव्हर दादाने डायरेक्ट 3 तासामध्येच कुर्ल्याला पोहोचवलं होतं. गेल्या गेल्या तर सगळ्यांना सांगितलं होतं गपगुमान सगळ्यांनी झोपून घ्या, कारण की सकाळी डायरेक्ट आपल्याला 4 वाजता उठायचंय. सगळ्यांचं आवरल्याच्या नंतर आम्ही आता निघालो होतो. आम्ही पोहोचलो होतो आता कुर्ला स्टेशनला. पहिलं तिकीट काढलं, त्याच्यानंतर आपली ट्रेन पण आली. अरे ही नाही, अबे ही जी हळू आली नाही. त्या ट्रेन मध्ये बसलो डायरेक्ट थेट आम्ही आता परेलला पोहोचलो होतो. गणपती बाप्पाच्या दर्शनाला जेवढी उत्सुकता लागली होती ना, आम्ही डायरेक्ट पळतच सुटलो होतो. आणि फायनली आम्ही आता ना लालबागच्या राजाला पोहोचलो होतो. त्यानंतर तर तिथं आपल्या मॅडम आल्या, आम्ही त्यांना भेटलो. सगळ्यात महत्वाचं तर मी ह्या सगळ्या पोलीस प्रशासनाला ना मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळे सगळ्यांचे दर्शन एकदम व्यवस्थित झाले. आणि इथं दर्शनासाठी भरपूर लांबून लांबून लोक आलेले असते. तुम्हाला असं वाटतं प्रत्येकाचं व्हीआयपी दर्शन होतं, पण असं काही नसतं. सगळ्यांना ना कमीत कमी थोडंफार तरी लाईन मध्ये उभं राहावंच लागतं. या लाईन मध्ये जात असताना बाप्पा जेव्हा अचानक समोर येतं ना, तेव्हा मनाला डायरेक्ट एकदम भारी वाटून जातं. त्यानंतर आम्ही चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पण दर्शन घेतलं. कसं वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या कोणत्या गणपतीचं दर्शन घेतलं तेवढं कमेंट करून नक्की सांगा.